अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता पाण्याची समस्या जाणवू लागलेली आहे। आता अनेक भागामध्ये टँकरने सध्या पाणी सुरू आहे, तर काही गावामध्ये महिला जे आहेत, आपण बघतो की मदर गाव आहे आणि या मदर गावामध्ये अक्षरशः विहिरीमधून पाणी शेंदून जे आहे ते न्यावं लागत आहे। साधारणतः 1-2 किलोमीटरवर ह्या महिला ज्या आहेत त्या येत असतात आणि हे इथून पाणी जे आहे तर त्या शेंदून येत असतात। नगर जिल्ह्यात साधारणतः 46 गावामध्ये 218 वाड्या वस्त्यांवरती सध्या टँकरने पाणी सुरू आहे। एप्रिलमध्येच 45 ते 54 टँकर जे आहेत ते सध्या सुरू आहेत आणि ही सगळी समस्या जी आहे ती जाणून आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या, तुम्ही कसं पाणी नेतात? आम्हाला तर प्यायला पाणी भेटतं इथून, पण जनावरांसाठी आम्हाला 500 ते 600 लिटर पाणी लागतं। आम्हाला पाण्याची गैरसोय आहे आमची, त्याच्यासाठी आम्हाला आणखी एक टँकर मंजूर व्हावा, म्हणजे जनावरांची आणि माणसाची सगळी सोय होईल। सध्या कसं पाणी नेतो तुम्ही? काय सध्या आम्ही इकडनं तिकडनं आणतो, काही इथून नेतो, काही वस्ती आमची 0.5 किलोमीटर आहे। आपण बघतो की काही महिला ज्या आहेत तर ह्या विहिरीतून पाणी जे आहे ते शेंदून घराकडे नेत आहेत, त्यांची सेवा। तर काय सध्या परिस्थिती आहे पाण्याची आणि कशा स्वरूपात तुम्ही पाणी नेतात? सध्या आम्ही शेंदूनच पाणी नेतो। आमच्या घराजवळ 1-1-1.5 किलोमीटर अंतरावर आहेत, त्यामुळे इथून आम्हाला एवढं पाणी न्यायचं, जनावरांना इथून न्यायचं, म्हणजे सगळं आम्हाला सध्या शेंदूनच पाणी न्यावं लागतं। मग तुमची मागणी काय आता? मागणी म्हणजे आम्हाला हे पाणी पुरेसं नाही, आम्हाला अजून म्हणजे पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे। तर निश्चित आपण बघतो की पाणी जे आहे तर ते पुरत नाही, पुरेसं पाणी नाही। पाण्याचं तहान जे आहे भागते, मात्र जनावरांसाठीचं पाणी जे आहे तर त्याची समस्या जी आहे ती जाणवत असल्याचं या ठिकाणी महिलांनी सांगितलं आहे। आपल्यासोबत सरपंच आहेत, सरपंच सोबत देखील आपण बातचीत करूया। काय सांगा, काय परिस्थिती आहे सध्या पाण्याची आणि कशा स्वरूपात आता पाण्याची समस्या जी आहे ती मिटवली जाते? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय उत्कृष्ट योजना काढली, जल जीवन मिशन। पण प्रशासनाच्या माध्यमातून, ठेकेदाराच्या माध्यमातून अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं आज अतिशय पाण्याची बिकट परिस्थिती आहे। शासनाच्या माध्यमातून आता टँकर 20,000 लिटरचा टँकर चालू आहे, पण आजची परिस्थिती अशी झाली, गावात 2011च्या जनगणनेनुसार 1356 लोकसंख्या होती, आज 1800च्या पुढे लोकसंख्या झालेली आहे। आणि पाणी जी 20,000 लिटर जी पाणी येतंय ती खूप कमी पडतंय। जनावरांचे देखील मोठ्या प्रमाणात आमच्या गावामध्ये संख्या आहे, जनावरांना देखील पाणी लागतंय। टँकरच्या माध्यमातून अजून जर एक टँकर आला तर आमच्या जनावरांचं आणि ग्रामस्थांची सोय होईल। आणि सर्वप्रथम जल जीवन मिशनचं काम अगदीच निकृष्ट झाल्यामुळं त्यावर जर प्रशासनाने लक्ष घातलं आणि काम जर चांगलं करून दिलं तर आमच्या घरी प्रत्येक पाणी जाईल। शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून काळजी घेऊन जलजीवनचं देखील काम व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे। तर निश्चितच आपण बघितलं की पाण्याची समस्या जी आहे ती आता अनेक गावांमध्ये जाणवू लागलेली आहे। मात्र गेल्या वर्षी जरा पाऊस जो आहे तो चांगला झाल्याने गेल्या वर्षी जी भीषणता होती ती यावेळी जाणवत नाही। मात्र आता तरी सुद्धा काही गावांमध्ये टँकरने पाणी आता पुरवठा सुरू झालेला आहे। कॅमेरा क्रमांक 19 मराठी, अहिल्यानगर।